बिलोली तालुक्यातील कासराळे येथे काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असून 2 दिवसांपूर्वीच शिवा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी पंचायत समिती सदस्य हनुमंतराव इंगळे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे। बिलोली तालुक्यातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलू लागली आहेत। कासराळी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य हनुमंतराव इंगळे यांनी गुरुवारी लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या फार्म हाऊसवर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। इंगळे यांनी 2010 मध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले होते। गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसपासून दुरावले होते। अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते पप्पू फुलारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, जिल्हा चिटणीस चंद्रशेखर पाटील सावळीकर, तालुका अध्यक्ष मारुती राहिरे, शांतेश्वर पाटील लघुळकर, बाबाराव संगनोड आणि संभाजी शेळके यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। हनुमंतराव इंगळे यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि कासराळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजू अधिक भक्कम होणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामध्ये आहे ते नक्कीच या ठिकाणी ठेवले जाईल। भारतीय जनता पक्ष लहानातल्या लहान कार्यकर्त्याकडे सुद्धा त्याच नजरेने पाहते आणि मोठ्यातला मोठा माणूस आला त्याच नजरेने। तर ठीक आहे, राजकारणामध्ये थोडं मोजमाप वेगळं झालंय। मग आता नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काय पहिली निवडणूक लढविल नाही। परवा जर बघितल्या तर 6 लोकांच्या वर कधी आमच्याकडे माणसं निवडून आली नाही। भारतीय जनता पक्ष जनता दलामध्ये साहेब असताना 10 लोक निवडून आले, पण जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल 5-6 लोकांच्या वर आम्ही पोहोचू शकलो नाही। पण आज माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब पक्षामध्ये आले। तो हनुमंतराव नागरिकार आहो। जर माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे जर आमच्या पक्षात येत असतील, मोठमोठी खासदार मंडळी आमदार मंडळी जर येत असतील, तर बाबा आमच्या गावामध्ये सुद्धा काय आमचं वैयक्तिक वैर थोडंच आहे आणि त्यांनाही सुद्धा ह्या पक्षप्रवेश देऊन ह्या पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान होईल आणि या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचा फायदा सुद्धा भारतीय जनता पक्षाला 100% होईल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेतलात। भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये आज मला तुम्ही सामील करून घेतलात, माझा मान सन्मान केलात, त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे। साहेब, मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असताना मी कोणती आठ ठेवलो नाही। का ठेवलो नाही की बाबा आमच्या गावचे नेते आहेत, मला नेत्यासोबत काम करायचं आहे। शेळके साहेबांचं माझं प्रवेशाबद्दल बोलणं झालं। प्रथम आमची चर्चा झाली आमच्या समाज बांधवासोबत। आमच्या समाज बांधवांनी सांगितलं की बाबा आम्हाला प्रत्येक वेळेस अडकोंडीच का। आता दोघं भाऊ आज आमच्या घरात राजकारण आहे साहेब आणि दोघं वेगवेगळ्या पक्षात काम केलं। मी आणि माझा दादाच्या ठिकाणी दादा प्रामाणिक काम केलं, माझ्या ठिकाणी मी प्रामाणिक काम केलं। दादा कधी म्हणला नाही की तू या बाजूचं कर, मी दादाला कधी म्हणला नाही त्या बाजूचं। पण समाज बांधवाला दोघांची गरज होती, दोघांचं एक काम आम्ही समाजात प्रामाणिक केलं साहेब। समाज बांधव दोघालाही म्हणजे कुणाला नाराज करता येत नव्हतं। दादाला हे म्हणायचे ते जे करायचे ते करायचे, त्याच्यासोबत काय होते माझ्यासोबत काय होते। आता समाज बांधवाचं म्हणणं यावेळेस पडलं की बाबा नाही, यावेळेस साहेबासोबत काम करायचं। मी सगळ्या समाज बांधवाच्या विनंतीला मान दिलो आणि शेळके साहेबाची माझी चर्चा झाली। साहेब म्हणलो भाजपमध्ये मला काम करायचं आहे, साहेबावर विश्वास ठेवून काम करायचं आहे, पण काही असे आदेश जिल्ह्याहून करायचं का। मी जिल्हा न निवडता मी गाव निवडून मी गाव लेवलला पक्षप्रवेश करण्याचं ठरवलं। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।